नमस्कार, मी शिवाजी शिंदे. वायरल सत्यामध्ये आपलं स्वागत. आम्ही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो. आता दावा करण्यात आला आहे की 22,000 गुंतवल्यावर महिन्याला 3.5 लाख रुपये मिळणार. सरकारची अशी योजना असल्याचा दावा केलाय, पण खरंच अशी योजना आहे का याची आम्ही पडताळणी केली. मग काय सत्य समोर आलं, चला पाहूया. कुल 22,000 रुपए की आवश्यकता है और मैं तुरंत स्पष्ट कर दूं, यह कोई शुल्क, सदस्यता या कमीशन नहीं है। हालांकि यदि आप जमा राशि को कम से कम शाम तक रहने देते हैं तो आपको अपने खाते में दैनिक आय मिलना शुरू हो जाएगी, जो प्रतिमाह 3.5 लाख रुपये तक पहुंच सकती है। ऐकलं, 22,000 रुपये गुंतवा आणि महिन्याला 3.5 लाख रुपये मिळवा, असं मोदी सांगत असल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. मोदींचा हा व्हिडिओ व्हायरल होत असल्यामुळे अनेकांनी यावर विश्वास ठेवलाय. 22,000 गुंतवल्यावर 3.5 लाख रुपये खरंच मिळतात का, असे अनेक जण प्रश्न विचारतायत. त्यामुळे आम्ही या व्हिडिओची पडताळणी सुरू केली. 22,000 गुंतवा, 3.5 लाख रुपये कमवा. भरघोस रिटर्न्ससाठी सरकारची नवी योजना. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? पंतप्रधान मोदींचा हा 1 मिनिटाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. मोदी ही स्कीम कशी आहे ते समजावून सांगत असल्याचं ऐकायला येतंय. कमी पैसे गुंतवून एवढी मोठी रक्कम कशी काय मिळू शकते, अशी कोणती सरकारची योजना आहे का, याची माहिती मिळवण्यासाठी आम्ही पडताळणी सुरू केली. सरकारकडून याबद्दल माहिती मिळवली. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. व्हायरल व्हिडिओ दिशाभूल करणारा आहे. मोदींनी अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. AI तंत्रज्ञानाचा वापर करून व्हिडिओ बनवण्यात आलाय. 22,000 गुंतवून 3.5 लाख रुपये देणं अशक्य आहे. पैशांचा आमिष दाखवून फसवणूक करण्याचा हा डाव आहे. हे प्रकरण डीप फेक्स तंत्रज्ञानाच्या गैरवापराचं एक गंभीर उदाहरण आहे. AIचा वापर करण्यात आलाय. मोदींच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि आवाज पूर्णपणे वास्तविक वाटावेत यासाठी बदल करण्यात आलाय. या व्हिडिओमध्ये जनतेची दिशाभूल करण्यासाठी आणि आर्थिक नुकसान पोहोचवण्यासाठी पंतप्रधानांचा आवाज AI वापरून बदलण्यात आलाय. तंत्रज्ञानाचा गैरवापर करून असे व्हिडिओ बनवले जातात. त्यामुळे तुम्ही अशा व्हिडिओवर विश्वास ठेवू नका. आमच्या पडताळणीत 22,000 गुंतवल्यावर दरमहा 3.5 लाख रुपये मिळणार असल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.